नमस्कार. धक्कादायक बातमी समोर येते. महिलेच्या गळ्यातील सोने हिसकावून चोरट्यांचे पलायन. ही घटना रविवार दिनांक सायंकाळी 7च्या सुमारास सांगोला मस्के कॉलनी रोड नंबर 3 वरती घडली आहे. मकर संक्रांतीच्या सणाच्या तोंडावर महिलेच्या गळ्यातील दागिने चोरीची घटना घडल्यामुळे महिला वर्गात घबराट पसरली आहे. याबाबत पूनम संदीप गिड्डे राहणार मस्के कॉलनी रोड नंबर 3 सांगोला यांनी अज्ञात चोरट्यावरील फिर्याद दिली आहे. पूनम गिड्डे यांच्या घराच्या बाहेर रविवार दिनांक सायंकाळी 7च्या सुमारास सोमनाथ यांची मुले खेळत होती. त्या मुलांना घरात घेऊन जाण्याकरिता त्या रोडवरती आल्या असता पाठीमागून विना नंबर प्लेट दुचाकीवरून तोंडाला मास्क लावून आलेल्या 2 इसलापैकी एकाने त्यांच्या मानेला पाठीमागून घट्ट पकडून थोड्या अंतरावर फरफटत नेलं व गळ्यातील 2 तोळे सोन्याची मिनी घंटनसह 1 तोळे गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून काढून महिलेला रोडवर खाली ढकलून दिलं. यावेळी पूनम गिड्डे यांनी मोठ्याने ओरडले असता त्याने दुचाकी मागे वळवून एकाने फिर्यादीला दरडवून तेथून दुचाकीवरून दोघांनी सुसाट वेगाने पलायन केलं. ऐन सणासुदीच्या काळात मोठी वसाहत असलेल्या ठिकाणी चोरीची घटना घडल्याने सांगोला शहर व तालुक्यात महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. धन्यवाद. पाहत रहा CBS न्यूज मराठी.